डिसेंबर महिना हा मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाणार हे आपण आता पाहणार आहोत. मुळात मीन रास ही एक अत्यंत हळवी, मनानं अत्यंत कोमल आणि अतिशय संवेदनशील अशी रास आहे. मीन राशी इतकी दुबळी रास दुसरी कुठली नाही. मीन राशीच्या लोकांना, विशेषतः मीन राशीच्या मुलींना कोणत्याही गोष्टीत चटकन त्रास होणं, एकदम टोकाचा त्रास होणं, एकदम थोडं यश मिळालं की एकदम वर जाणं, जरा त्रास झाला की खाली येणं, हे जसं घड्याळाचा लंबक असतो तसं मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात सारखी मनाची आंदोलनं चालू असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा, तुमची मुलगी जर मीन राशीची असेल तर त्या मुलाला, त्या मुलीला लहानपणापासून सकारात्मक करणं, पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांना देणं, त्यांच्या मनात आशावाद निर्माण करणं आणि त्यांना टणक करणं, पालकांचं महत्त्वाचं काम की या संग्रामात, या संघर्षात, हा जीवनाचा जो संघर्ष आहे, जीवनात ज्या अडचणी आहेत, जीवनामध्ये जे आघात होतात, या सगळ्यांना टक्कर देण्याकरता, त्या सगळ्यांचा प्रतिकार करण्याकरता आणि त्या अडीअडचणीतून बाहेर पडण्याकरता जो मनाचा निर्धार, मनाचा टणकपणा, कणखरपणा जो लागतो, तो टणकपणा, कणखरपणा मीन राशींच्याकडे कमी असतो. विशेषतः मीन राशीच्या मुली फसू शकतात. म्हणजे एखादा मुलगा चांगला भेटला, तो थोडासा गोड बोलला तर त्या ठिकाणी त्याच्या आहारी जाणं आणि एकदम त्याच्या प्रेमात पडणं, अंधपणानं वागणं, या बाबतीत आणि मागून पश्चाताप करणं, या गोष्टी मीन राशीच्याकडे जास्त होतात. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट या महिन्यात, डिसेंबर महिन्यात मीन व्यक्तींना सांगायची म्हणजे आपल्याला सध्या फार मोठ्या प्रमाणावर शनीच्या 7.5चा त्रास होणार आहे. हा महिना अत्यंत चांगला आहे ग्रहांच्या दृष्टीने. ग्रह या महिन्यात मीन राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगले आहेत. व्यापार चांगला चालणार आहे, पैसे मिळणार आहेत, व्यवसायात वाढ होणार आहे, आर्थिक लाभ होणार आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण एखादी गोष्ट अशी होईल की एकदम काहीतरी खड्डा पडला, एकदम संकट आलं, अनपेक्षित आलं, आकस्मिक आलं, अशी होऊ शकते. आणि माझ्याकडे जे अनेक लोक येत असतात त्यातले मीन राशीचे जे आत्ता लोक आहेत ते इतके संकटात पडलेले आहेत, इतक्या अडचणीत आहेत की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की किती माणसं संकटात मीन राशीची सध्या पडलेली आहेत. त्या मीन राशीच्या लोकांना तुम्ही किती हुशार असा, किती बुद्धिमान असा, या शनीच्या 7.5 पुढे कोणाचंही चालत नाही. राजा असो, सम्राट असो, त्या सम्राटाला सत्तेच्या पदावरून सिंहासनावर खाली ओढण्याचं काम शनीचं आहे. शनी कोणाला केव्हा खाली ओढेल त्याचा पत्ता लागणार नाही. काही शनीच्या पुढे चालत नाही. शनी हा यम आहे. शनी म्हणजे मृत्यू आहे, ज्याला 12 महिन्याची सक्त मजुरी होते, ज्याला 2-2 वर्षे त्याचे आजार चालू आहेत, जो 4-4 वर्ष अंथरुणाला खिळून बसलेला आहे, त्या व्यक्ती 7.5 अडकलेले असतात. तेव्हा ह्या जास्तीत जास्त त्रास देणं, जास्तीत जास्त अडचणी निर्माण करणं, हे काम शनीचं आहे. आणि शनीची 7.5 सध्या मेष राशीला आहे, मीन राशीला आहे, कुंभ राशीची 7.5 शिल्लक आहे. पण तिथे आता शनी पैशाच्या घरात आल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही. तेव्हा आत्ता शनीची 7.5 जी आहे ती मीन आणि मेष या 2 राशींना आहे. तेव्हा मीन राशीच्या व्यक्तींना हा महिना खूप काही सरळ चाललेला आहे, खूप काही चांगलं होतंय, व्यापार व्यवसाय बरं चाललेला आहे, नोकरीत काही बरं चाललेलं आहे, असं म्हणत असतानाच एखादी गोष्ट प्रतिकूल घडणार आहे. तेव्हा आपण शनीच्या 7.5 आम्ही लोकांना सांगतो, फसू नका. विश्वासघात होऊ शकतो, तुम्हाला लोक फसवू शकतात.
तेव्हा फसायचं नाही. तुमच्या सह्या कोणीही कुठल्या कागदावर लिहिते त्याचा पत्ता लागणार नाही. तेव्हा आपण कुठेही सही करू नका, कुणाला जामीन राहू नका, कुणाला उसनवारीत अडकू नका. आणि कोणीही कितीही तुम्हाला प्रलोभनं दाखवली, कितीही चांगल्या गोष्टीच्या आशा आकांक्षा दाखवल्या, तरी कोणाच्या आहारी जायचं नाही, कुठेही फसायचं नाही, विश्वासघातानं अडकायचं नाही. या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत सावधान राहायचं, जागरूक राहायचं, विचार करायचा, प्रत्येक गोष्टीत संयम ठेवायचा, विवेक ठेवायचा. कोणाच्या आहारी न जाणं, कोणाच्या प्रत्येक बाबतीत अलिप्त राहणं, ही या गुरुकिल्ली शहाणपणाची आहे. तेव्हा आपण मीन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात खूप काळजी आणि खबरदारी घ्यावी.